बघा आता गुढीचं हे लावणं चाललंय आता, म्हणजे ह्याला म्हणते तर गाट्या, हे फुलं, तांब्या. काय आता मी गुढी उभारतोय. पहिले आपण गुढी उभारू. गुढी कशी उभारायची, नंतर त्याला हळदी कुंकू लाव, नंतर मग आपलं काम केलं. तास झालाय हे दिदीचा अजून मेकअप होण्यात झालाय. 1 तास झालाय. तायडीचं पण आवरलंय. तायडी मस्तपैकी तिची मी साडी घातली, मग माझी तर गायच दीदीचा मेकअप आहे गाईज. 1 तास. हे काय आहे, नवीन बॉल घेऊन आले कुठनं तरी, ते हायलायटर का काय आहे त्यानंच हे नुसतीच 1 तास. मम्मी काय म्हणतात दीदीच्या मेकअप बद्दल? काही बोलायचं नाही, बोलायचंच नाही, शंका नाही. दोघींमध्ये सर्वात जास्त काम कोण ऐकतं? हाय गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर सर्वात पहिल्यांदा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज गुढीपाडवा आहे, तर सगळं आता आमचं आवरावर चालले. नंतर मग आम्ही जाईन आता गुढी उभारायची. इथंच गुढी दाखवायची. गुढी दाखव कुठं उभारायची आपल्याला. इथं गुढी उभारायची आहे गायच. इथं गायच गुढी उभारायची. तर आता आम्ही गुढी उभारतो पहिल्यांदा, मग तुम्हाला भेटायचं. आता आम्ही गुढी उभारतोय. हे बघा आता गुढीचं हे लावणं चाललंय आता, म्हणजे ह्याला म्हणते तर गाट्या, हे फुलं, तांब्या आणि ह्याला काय म्हणते साडी. तर आता बाई गाईच आम्ही गुढी उभारतो. पहिले घ्या गुढी घ्या. तर काय दर पहिले ह्याला लावत नाही का तुम्ही? लावायची. बरोबर. काय आता आम्ही गुढी उभारतोय. पहिले आपण गुढी उभारू. गुढी कशी उभारायची, नंतर त्याला हळदी कुंकू लाव, नंतर मग आपलं काम केलं. या गायचं आता गुढी उभारली. तर आता तुम्हाला गायचं आता तुम्हाला दाखवतो. ते काय ह्याला म्हणते तर कढीला पत्ता, कडलिंबू ना, कडलिंबूचा पाला काय करायचं असतं ते कडलिंबूचा पत्ता आता गुढीला पण बांधायचा असतो. आणि गूळ आणि कडलिंबू पण आपल्याला आज खायचं असतं. ते म्हणजे आज कंपल्सरी खायचं असतं. तर ह्यांचं अजून आवरलं नाही. चुरा करायचा आणि धुवायचा आणि गुळात टाकायचं. गुळ आहे का? गुळ पण टाकायचा असतो. ते खालचं चल हो मग गाईच. बघा 2026ची गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यानं होते. तर आता आपण आपली गुढी उभारली. गावाला नाही आहे, मुंबईला आहे म्हणून अशी गुढी उभारते. तर नाही तर गावाला मोठी उभारते. तर शिड्या कुठली शिड्या कुठं बांधायची तिथे का? तर काय त्यात आपण आंब्याची पाने लावली. तर आंब्याची पाने लावायची असतात ते मला माहीत नाही, शास्त्र मम्मीला माहिती आहे. तर मग मी तुम्हाला आता शास्त्र सांगेल. शास्त्र सांगा काय? आंब्याची पानं. तर गायचं बघा आता हे आमचं घर. इथं आंब्याची 2 पानं लावायची असतात डाळा. ते लावली तर व्यवस्थित लागले का नाही काय माहीत नाही. बघू दे मला पण गायच व्यवस्थित लागले. बघा खेळामध्ये नुसते अडकावली ते व्यवस्थित लागली ते तशी. हे 2 आंब्याची झाड. आता काय जातं आपल्याला गुढीला आता हळदी कुंकू लावायचं आहे. आता हळदी कुंकू इथनं तयार करते ते गुढीला. आता हळदी कुंकून पूजन करायचं आहे गुढीचं. आणि नंतर मग आपली गुढी व्यवस्थित लागली असं संबोधित करीत. पण आपली छोटीशी पहिला. तर गायचं बघा आता गुढीला ना अष्टगंध, हळद आणि कुंकू लावायचं असतं सगळ्या गुढीला, म्हणजे इथं पण आणि वरती पण. तर ते आपण पहिले लावू आणि मग पूजन करू. आपण घेतले. लांब लांब लाव, त्याच्यात अजून हळद कुंकू येणार आहे. याच्यावरच असतं बा. हिला काय माहिती. हो केलंय मी हे सगळं गावाला.
दिसतच नाही तोंडच. हे बघ आता आपल्याला निवड दाखवायचा आहे. कडीलिंबू आणि गुळाचा नैवेद्य असतो. हे सर्वजण हाच पहिल्यांदा खातो. इथे इतकं काहीच दिसत नाही. तर काय बघा आता दादा आलाय, तो आता ऑफिसला निघालाय. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. हॅपी गुढीपाडवा. पहिला आवडता सगळ्यांना. गुढीपाडव्याच्या 2 शब्द काय? गुढीपाडवा आपला सण, नवीन वर्ष आणि नवीन वर्ष. आपलं हे नवीन सगळ्यांना होय, त्यासाठी नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. जोरात बोल ना. हार्दिक शुभेच्छा. चला. मी तर ready कायच झालं, होतं मी ready झालं. दीदी अजून रेडी होती काहीच. आणि त्या होता म्हणजे सर्व अगोदर मी रेडीच असतो, म्हणजे मी लवकर उठतो ना म्हणून. तर कायच बघा तर मम्मी पण तयार झाली एकदम टुन्नू तशी. आता साईड झाले तयार, म्हणजे अजून नाही नटापटा. आणि माझ्याकडे बघा हे अजून सीन बाकी आहे त्यांचा अजून आवडते काय आता चाय नाश्ता होतोय त्यांचा आवडते. तर बरं आमचा चाय नाश्ता झाला. किंमत इथंच. मम्मी गुढीपाडव्याबद्दल काही 2 शब्द तुमचे अमृतुल्य. हॅपी गुढीपाडवा. हां हे होय 2 शब्द. अजून 1 तास झालाय हे दीदीचा अजून मेकअप होण्यात झाला या 1 तास झालाय. तायडीचं पण आवडलंय. तायडी मस्तपैकी तिची मी साडी घातली मग माझी घातली. तर गायच दीदीचं मेकअप आहे गाईज 1 तास. हे काय आहे नवीन बॉल घेऊन आले कुठनं तरी हायलाइटर ते हायलायटर का काय आहे त्यानंच हे नुसतीच 1 तास. मम्मी काय म्हणतात दीदीच्या मेकअप बद्दल? तिच्या मेकअप बद्दल काही बोलायचं नाही. बोलायचंच नाही, शंका नाही दीदीच्या. बरं दीदीच्या अंशुलीचं केलं मग माझं केलं. बरं दीदीच्या हिल चप्पल बद्दल काय बोलते दीदीच्या? आणि ही तायडीचा मेकअप गायच बंद तर मम्मी केवढे तो हे लावले डोळ्याला, ते कमी कर व्हायच. असू दे काढू दे. अरे उठ की. अगोदर चॅट होती आणि त्यात पण बसलीत आहे. म्हणजे काय बघा गायज म्हणजे पोरींचा मेकअपचं साहित्य बघा. म्हणजे बघा हे काय बघा, हे काय आहे, हे काय आहे, हे ते अजून 2 बॅगा भरलेत आहे. हे म्हणजे मुलींचं साहित्य इमॅजिन करू शकत नाही एवढे. आणि तेवढं पण त्यांना कमीच वाटतं. दर महिन्याला नवीन ॲड होतच असतं ह्यात. नवीन काहीतरी क्रीमा टुबा बिबा येणार. 10 वेळा थापायचं तोंडाला. मम्मी मग सकाळी जर आवरले त्या 1 तास अगोदर मला स्वयंपाक करायचा आहे. आमचा चाय नाश्ता झाला, गप्पा झाल्या, गोष्टी झाल्या, तरी ह्यांचं अजून आवडतेच. गायज बघा आता तायडीने नवीन वस्तू आणली, मस्कारा का काहीतरी. आता लिस्टिप वगैरे लावून झाली. तर मस्काराची प्लॅनिंग चालली दोघींची. आता एवढं लावून कुठं जात आहे मला काही कळलं झालंय तुमचं. स्वतःमध्ये रेडी हो. नंतर वाटी खाल्लं झालं की जाऊन. थांबा आता झालं. नाही खाली येऊन उन्हात गार्डन मध्ये फोटो हा तिथे थोडं काढू. कुठं उन्हात मागं होय मागच्या बाजूला काढा. काय घालू? तर गायज कमेंट मध्ये सांगा की कोणत्या व्यक्तीचं एवढं सामान असतं. तर गायज हे म्हणजे तुम्हाला सामान हे अजून कमी वाटत असेल, पण अजून खूप आहे सामान हे असलं. भाई तरी माझ्याकडे खूप कमीच आहे. कमीच आहे. फॅशन कळते. ही साडी किती छान आहे. मग मी सांगा ह्या साडीचं नाव काय मी विसरले. सांगा की हा हिरकणी नाही. मग सांगा की. मी विसरले. काहीतरी म्हणते त्याला. मला पण नाही माहित. अरे तू आवर किती ते 5-5 मिनिटं करून तिथे अर्धा तास झाला तिथे. तर काय आता आम्ही खाली निघालोय मस्त की आता गाडीचं पूजन करू. नंतर परत आता गाडीचं पूजन आहे सध्या तरी. तर आता सगळेजण निघाली ते. तर आपली गुढी लागली. तर नाश्ता वगैरे झालाय. नंतर थोड्या वेळानं जेवण आहे. आता पहिला वाजले ते बघा 11. ह्यांचं अजून आवरावर चालले. तर आता आम्ही गाडीचं पूजन आहे. आता गाडीचं पूजन करण्यासाठी आता आम्ही पार्किंगमध्ये जातोय गाडीचं पूजन करायला. तर ह्यांचं अजून आवडतंय. तू आणि का नाव सांग तुझं का? पूर्ण नाव सांग. पूर्ण पप्पांचं नाव काय? इकडे बघ. इकडे हे बघ. आता झाली ते रेडी. आता रेडी आहे. त्या गाडीचं आता पूजन करायचंय. गाडीची चावी आणली का? वाव.
झालेला आहे गाडीचं मस्तपैकी फोटो झाले. आता मस्तपैकी आता आम्ही फोटोशूट काढणार आहे. कुठे मला ते हाय गाय, आज गुढीपाडवा आहे, मराठी लोकांचं नवीन वर्ष. सो सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर पहिला दिवस हा आज झालाय, म्हणजे मराठी लोकांचा ना. हां, आपला न्यू इयर आहे आज. सो सगळ्यांना नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता हे फोटोशूट करायचं. चल बघू. आमचं फोटोशूट आहे. फोटोशूटला जात आहे. तिथे काय म्हणतेस? आज नवीन वर्ष आहे, सो लोकांनी सगळ्यांनी नवीन सुरुवात करा. हा. आपल्या नवीन लाईफची नवीन सुरुवात करा. नवीन- लोक डिसेंबरमध्ये रिझोल्युशन घेतले हा. सगळ्यांनी सगळ्यांनी new तर आता resolution. पूर्ण करा. आता आजपासून पण करू शकता. सो या सो गाईस, न्यू रिझोल्युशन तुमचं कमेंटमध्ये सांगा. तुमचं नवीन वर्षाचं रिझोल्युशन काय आहे ते कमेंटमध्ये सांगा. रुहानी का बोल मन गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. मन गार्डनमध्ये आलोय फोटोशूट करायसाठी. तायडीचा आता फोटोशूट आहे. तर गाईज आता फोटोशूट चाललंय इथं तायडीचं. नाही तर एका मम्मीचं आता जरा साडे नीट करणं चाललंय. यांचं पण आता फोटोशूट होणार आहे. मग सगळ्यांनी घरी जाणार आहेत परत. अरे वाईट सी व्हॉट आर ए बिहेवियर दिस. बघा आता गाईच यांचा अजून फोटोशूट चाललंय. पाऊण तास सावलीत झाला काढ आता. बरं. प्रत्येकाचा सिंगल फोटो काढायचा 4 तास लागते ते. कसं बघा ही पोच बघा फक्त आता काय. आणि फोटोशूट बघा. फोटोशूट अंशू मॅम करते ते. इथे चांगले हा चांगले ते मग त्यांना फेकते तायडी इथं चांगले ते तिथं चांगले ते. आणि ही बघा मॉडेल रिया पार्ट आहे. तर गायचा त्यांचं फायनली फोटोशूट झालं आहे दीदीचं आणि तायडीचं. तर आता 100च्या वर एका पर्सनचं फोटो काढले ते. 100 150 जास्त 200 असतील आणि हिचं 150 असतील. खरंच इथे मग आमचं नाही असणार तर कोणाचं असणार. तुझे काय आता आम्ही मस्तपैकी फोटो वगैरे काढून आलं. तर दीदीचे आमच्या जवळपास 150-200 फोटो काढले आहेत दीदीचं. फुटाळा नाही म्हणजे दीदीचं दिवसच फोटो मधनं होतो. ते उठल्या पहिले एक स्नॅप काढते तिचाच चेहरा बघायला. बोलतो खरंच गायच म्हणजे गायच. आता ह्या तिघी जणी बसले त्या खाली. तर आता आपण ह्यांना एक गेम देणार आहे. म्हणजे गुढीपाडवाबद्दल विशेष एक अशी गेम असेल कुठली तरी असेल ते आम्ही यांना देणार आहे आता तिघींना. तर तिघी पण आता एकदम तयार आहात का? हा हो हो हो. गेम असा आहे की मम्मीला आता आम्ही काय प्रश्न विचारणार की दीदीबद्दल आणि तायडीबद्दल. तर मम्मीनं फक्त त्याचं उत्तर सांगायचं की ते तायडी आहे का दीदी आहे. असं आहे की या दोघींमध्ये आळशी कोण आहे? दीदी. असं बोट दाखवायचं दीदी. हां तर दोघींमध्ये इमोशनली कोण आहे? तायडी. बरं दोघींमध्ये सर्वात जास्त कामं कोण ऐकतं? दोघी पण नाही. आता बघा आता नाही घ्यायचं. दोघींमध्ये हुशार कोण आहे? दोघे पण हुशार आहेत. तर या दोघींमध्ये नटायला जास्त कुणाला आवडतं? असं. दोघींमध्ये फोटो काढायला कुणाला आवडतात? रडतं कोण या दोघीतलं पहिलं? दोघींमध्ये स्ट्रॉंग कोण आहे? लहानपणी ते तुम्ही दोघींना पण ओळखले. तर लहानपणी सर्वात जास्त रडकी कोण होतं? दोघींमध्ये तुम्ही आता आम्हाला सांगायचं की या दोघींना कोणती डिश आवडती. तर पहिली तायडीला सांगा कोणती डिश आवडती. बेटर युनिव्हर्सल फूड नाही, अशी स्पेसिफिक डिश सांगा. तायडीला बिर्याणी आवडती. आणि दीदीला कोणती डिश आवडते? नाही दीदीला पावभाजी आवडते. नाही
बिर्याणी आवडते. बरं दोघींमध्ये तुम्ही ह्यांना कोणती नावं द्यायची असेल तर तुम्ही हिला कोणतं नाव द्याल असं वेगळं नाव? गुलाबजाम. गुलाबजाम नाही, रसगुल्ला. आणि दीदीला बत्ताशा. बत्ताशा. मम्मी तर दीदीला माहिती आहे का तायडीला माहिती आहे? बघूया. तर तायडीला पहिला दोघींना पण प्रश्न की मम्मीची आवडती डिश कोणती? भाईसा. होय? खरं? तर पहिला पण तायडीला जातोय कारल्याची भाजी. तिने पहिलं उत्तर दिलंय. तर मम्मीला आवडतं ठिकाण कोणतं? तायडी आणि मम्मी. दीदी मला नाही माहित. दीदी तायडे आपलं घर. काय नाही तसं नाही, गरबीर काय नाही. टुरिस्ट प्लेस महाबळेश्वर. हा पण तू मला नाही सांगायचं. ते आता ह्या दोघींमध्ये जो पहिले उत्तर देईल त्यालाच पॉईंट भेटणार आहे का? तर मम्मीची लग्नाची डेट सांगा पहिले. 2 फेब 1999. 1999 होय? 1999 2 फेब 1999. बरं मम्मी आता तुम्ही सांगा इंग्लिशमध्ये तुमची बर्थ डेट. 2 फेब्रुवारी. हा तुम्ही सांगा. हा तुम्ही सांगा इंग्लिशमध्ये. 2 फेब्रुवारी हा 99. हा 1999. 2025 मध्ये सर्वात आनंदी दिवस तुमचा कोणता गेला? आनंदी क्षण एक सांगा कोणता. एक असा आनंदी क्षण असेल तुम्हाला म्हणजे त्यावेळी तुम्ही खुश होता असा एक आनंदी क्षण सांगा. बोला ना. बरं पहिलं तायडी सांगाल. तायडे सांग तुझा एक आनंदी क्षण जो तुझ्या लक्षात राहिला आहे. जेव्हा मला फोन घेतला. हा म्हणजे तायडीचा तो आहे आनंदी क्षण. माझं सगळं खराबच झालं. लाईक एक सांगायचं. एक पर्टिक्युलर डे तू त्यात खुश होतीस, आनंदी होतीस. बर्थडे दीदी त्यावेळी खुश होती. मम्मी आता तुमचा सांगा एक असा पर्टिक्युलर दिवस. आमची अॅनिव्हर्सरी. हा 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 जोरात म्हणजे अॅनिव्हर्सरी जोरात झाली त्यांची. तुम्हाला ब्लॉग मी नव्हतो काढला तेव्हा इथं. तर जरा दुसरा प्रश्न विचारतो. त्याच दिवशी बाबा गावी गेले होते. होय हो का? हो खरंच की. कधी फोटो काढलेला सर्वात भारी फोटो कोणता आहे? बाबांवर फोटो काढलेला सर्वात भारी फोटो कोणता आहे तुमचा? या आदितीच्या लग्नात छान आले. तुमचा तुझं कोणता आहे फोटो? माझा हा त्यांचं सिंगलवाला आजचे आजचे. नाही, 2025 ना. हा 25चे 26चे नाही. तुमचं पण चांगलं आलं. हा आदित्य दादाच्या लग्नातले. मग 25चं लग्न. हा हा मी माझ्या बर्थडेला काढलेलं. नाही, माझ्या birthday- मध्ये सर्वात जास्त खायला कोणाला लागतं? तर तुम्हाला ह्या दोघींमध्ये कोणती गोष्ट चेंज करायची असेल तर ती तुम्ही कोणती कराल तायडीबद्दल? हा जी तुम्हाला चेंज करायची तिच्यातली. असं कुठली गोष्ट सांगितली तर ती लगेच ऐकायची. हा ती चेंज केली पाहिजे. आणि दीदीची दीदीची पण तीच. काय? कुठली गोष्ट सांगितली ना तर ती पटकन करून बाजूला व्हायची. तर मग तुम्हाला मी आता प्रश्न विचारणार की दीदीमधील किंवा तायडीमधील अशी एक कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला आवडती त्या दोघींमधील? तर दीदीची सांगा कोणती गोष्ट अशी आवडते ती छानपैकी मस्त तयार होती ते आवडतं मला. आणि मम्मी काय म्हणतात दीदीच्या मेकअप बद्दल? तिच्या मेकअप बद्दल काही बोलायचं नाही. बोलायचंच नाही, शंका नाही. दीदीच्या तायडी बद्दल ताईडी न सांगता अभ्यास करते ना ती आवडते. न सांगता अभ्यास करते ती तायडी. मम्मीला आवडतं. अभ्यास नको करू. मग अभ्यास नाही केला तर- मम्मीच्या जे मनात आहे ते सांगणार मम्मी. आईबद्दल तुम्हाला सर्वात चांगली गोष्ट आवडणारी तिघींना पण विचारतोय. तर तायडी तू सांग अशी, पण तिघींची सेम नसली पाहिजे आहे का? तायडी पहिली सांग. आई खूप केअरिंग हा. आहे. सगळ्यांना सांभाळून घेते. पूर्ण आमच्या घरातलं बघते. हां मम्मी आईबद्दल काय? आई सगळ्यांची काळजी घेते. आणि हा. रोज मला कॉल करते. आईला कॉल करते. नाही तुम्ही एवढं वर्ष तिच्यावर राहिलं, एक्सपिरियन्स तुमचं काय? तुम्हाला असं तिचं गोष्ट पटली असं गोष्ट सांगा जी आवडली त्याची. तेच सगळं काळजी घेते आई सगळ्यांची. हां दीदी तू?
तेच आहे, मेनच यायचं की आई काळजी घेतली. जसं की आम्ही काल रात्री येत होतो ना, तरी आईचं आहे की तुम्ही पोचला का, नाही पोचला का. मी आजारी होते तेव्हा रोज आई कॉल करणार, तुम्हाला पण तुम्ही आजारी होता तेव्हा नाही घ्यायचा, बोला की मला. बरं आता एक असाच रोज call यायचा. उनो रिवर्स करतो, प्रश्न उलटा करतो. आईची कोणती गोष्ट जी तुला आवडत नाही ती पहिली दीदीने सांगायची. आई एवढे टोमणे मारती ना आणि शिव्या पण देती ना, कधी कधी गाणं नसेल तर. आणि मम्मी तुम्ही मला नाही आवडलं. नाही 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 नाही. मम्मीला डेंजर झोन मध्ये. मम्मी नाही सांगा. नाही चांगलं बाई तुम्हाला एक प्रश्न एक विचारतोय की आपल्या घरांबद्दल सर्वात अशी चांगली गोष्ट कोणती आहे की ते तुम्हाला आवडते आपल्या घराबद्दल? पॉलिटिकल आहेच की, म्हणजे तसं नाही ते आवडतं. ते तुम्हाला आवडतं होय, पॉलिटिकल आहे म्हणून राजकारण तुम्हाला आवडतं. ते कायच बघा मम्मी म्हणजे हे फुल पॉलिटिकल हे पीपल आहे. म्हणजे मम्मीला पॉलिटिकल्स हे आवडतं. तर तायडीला अशी कोण आपल्या घरात ती काय अशी का घर आपल्याला आवडतं? सगळे एकत्र आहेत. यार तू माझ्यांचं सांगे मी तुझ्या मनात पण नाही. हा तिथे सेम काय आणि काय की आपलं घर एकत्र आहे, सगळे एकत्र असतात. हां बरं आता प्रत्येकाला ना लॉकडाऊनमधला एक एक किस्सा आपण आपल्याला सांगायचा आहे का, आणि प्रत्येकाचं डिफरंट पाहिजे म्हणून स्टार्टिंग आपण मम्मी बसणं करू. लॉकडाऊनमध्ये एक असा किस्सा सांगा जो तुम्हाला आवडला आहे लॉकडाऊनमधला. लॉकडाऊन मधला हा. सगळी एकत्र बसून मस्तपैकी जेवण बिवण करायचो, हा. चिकन बिकन करायचो, हा. रानात जायचो, मज्जा करायचो, ते आवडायचं. ते तुम्हाला आवडायचं का? तुला असं ताय दीदीला बरं चल, दीदीला कोणता असा एक किस्सा? एकच आहे, आम्ही लॉकडाऊन मध्ये आम्ही बारीक आमच्यासाठी सगळ्यात important सगळे आम्ही बारीक दोघींचा तोच आहे. काय? कारण की आमचे लॉकडाऊनच्या आधीचे फोटो आणि आताचे ते हा दाखवेल तुम्हाला. तो दाखवूस? हा दाखवतो मी तर इथं हे करतो, रिफ्लेक्ट करतो. म्हणजे आम्हाला लॉकडाऊनच्या आधी ट्रान्सफॉर्मेशन आम्ही म्हणजे लोकांनी आम्हाला लॉकडाऊनच्या आधी बघितल्यानंतर ते ओळखतच नव्हते की आम्ही दोघी त्याच आहे का. एवढा डिफरन्स, एवढे काळे काळे आम्ही असे होतो. मग मी काय सांगाल आमचं बरं आणि सर्वात लॉकडाऊन मध्ये फॅमिली आम्ही एकत्र आम्ही खूप जास्त चांगला time. बरं मम्मी आता तुम्हालाच हा प्रश्न या दोघींना नाही की लॉकडाऊनमध्ये एक अशी गोष्ट जी तुम्ही शिकलाय, म्हणजे माणसांकडून शिकलाय, त्या सिच्युएशनमध्ये शिकलाय, अशी एक कोणती तरी गोष्ट सांगा की तुमच्या ती लाईफमध्ये तुम्ही कधी शिकला नव्हता पण लॉकडाऊनमध्ये शिकलाय. लॉकडाऊन मध्ये एक शिकलं की माणूस माणसासाठी कधी असं म्हणजे त्या काळात की म्हणजे कोण कोणाच्या जवळ यायचं नाही. हां तर मग त्या काळात आपली लोकांशी लांब गेली नाही. हां ते म्हणजे म्हणजे असं का, म्हणजे का तुम्हाला असं वाटतं, म्हणजे एक असं स्पेसिफिक सांगा. मला करोना झालेला तेव्हा म्हणजे बाबांनी माझी साथ सोडली नाही ना. हां ते ते म्हणजे बघा, म्हणजे आमच्यामुळे बाबांना पण झाला. म्हणजे किती पण झालं तरी मम्मीची साथ सोडली नाही बाबांनी, म्हणजे घरच्यांनी पण सोडली नाही. असं नाही की घरचे पण सोबत नव्हती. तर म्हणजे लॉकडाऊनमध्ये एक कसं कोण कोणाच्या जवळ जरी घरातलं हा. असलं तरी कोण कोणाच्या जवळ जायचं नाही. पण घरात पण ताकद असते, हे लॉकडाऊनमधनं शिकवलं की घरात पण आपण आनंदी किती राहू शकतो. फॅमिली पण किती इम्पॉर्टंट आहे. फॅमिली पण ते आता पण माहीत नव्हतं जोपर्यंत आपण एकत्र बसलो नाही. लॉकडाऊनमध्ये कसं आपण एकत्र बसलो, तर ते मग तुम्हाला मी ते विचारलेलं की असा एक किस्सा सांगा जो लॉकडाऊनमध्ये आपला ठरलं असं झालं होतं आणि तो तुम्हाला खूप आवडला होता, असं मी तुम्हाला विचारलं होतं. तोच मला म्हणजे हम्म. म्हणजे मला झाला करोना किंवा आम्ही तो टाईम तो वेळ म्हणजे ती वेळ हां किंवा एक चाचून झालेला हा. ते बताय मला तर वाटतं तो एकच आमचा Turning point असेल. लाईफ मधला बारीक झालेला. आम्हाला किती सिरियस 2 वर्ष ना. काय 2 वर्ष झाले ना. हां किती लोक किती बोलायचे, मम्मीला पण सांगायचे तुमच्या मुलींना सांगा जरा बारीक मम्मीचं पण मनात व्हा. होतं पण मम्मी बोलत नव्हती. मम्मी बाबांना नाही बट नाही बट घरातले एवढे काय बोलायचे नाही की आम्ही जाळे घेते, पण बाहेरची लोक मम्मी पप्पांना बोलायचे की त्यांना सांगा बारीक व्हायला, हे व्हायला, ते व्हायला. आणि जेव्हा आता झालं बारीक, काय की चांगले पण बोलतात पण काय काय कसे होतात की काय एवढं बारीक खायला नाही का असं तसं. म्हणजे ह्या सगळ्या बाबतीत तर एकच गोष्ट सिद्ध होते की माणसं बोलली तर ते आपण काय एवढं ऐकायचं नाही. ऐकायचं पण म्हणजे इग्नोर करायचं सगळ्यांना. स्वतःच्याच मलाच ऐकायचं. हां. स्वतःला वाटलं म्हणून ते हां सांगितलं.
तेच की पण दुसऱ्यांना दाखवण्यासाठी झालं. म्हणजे लोक म्हणजे ह्याच्यावर एकच ठरवते, लोक जाड असले तरी बोलणार, बारीक झाले तरी बोलणार, आपण आहे तसं आपलं राहायचं. तेच तुम्हाला वाटतं ना मम्मी? आपल्याला दाखवून द्यायचे, thinking positive. थिंकिंग पॉझिटिव्ह ठेवायचं. हा. आपण जेवढे निगेटिव्ह विचार करू तेवढंच आपल्या लाईफमध्ये निगेटिव्ह होणार. मम्मीला काय असून दिलं. मम्मीला असेल दिले का? म्हणजे आता गायज मी ना मम्मीला सांगितलं होतं की व्यायाम चालू ठेवा. म्हणजे आमच्या घरात म्हणजे कोणच व्यायाम असं करत नाही. तर आता नवीन रिझॉल्युशन म्हणून आपण आता एक संकल्प ठरूया. रिझॉल्युशन कोणी सांगू नका तुमचं तुम्ही, पण तुम्ही एक आपण संकल्प ठेवूया की आपण एकत्र येतोय तर तेव्हा आपण आपल्या हेल्थची, आपली आरोग्याची किंवा आपण फॅमिलीचा बॉन्ड कसा चांगलाच आहे सगळ्यांचा, सगळेजण एकत्र येतात ते. मग सगळ्यांनी असा संकल्प ठेवूया की सगळेजण फिट राहूया, म्हणजे व्यायाम वगैरे करूया. हां, मग त्याबाबत काय म्हणाल मम्मी? करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे ते शरीराचं? की नंतर गेल्यावर कसं होतंय, नंतर आता आजार म्हणजे नंतर आजार होतात ते ज्यांनाच माहिती, ज्यांना झाले त्यांना. हा, येस. आपले सारखं दुखतच असतं. तर काय बोलायचं असेल ते बोलू शकता तायडे, घराबद्दल, लाईफबद्दल. हा, लाईफमध्ये नेहमी पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा. हां. आणि मम्मी तुम्हाला काय वाटतं, अशी एक गोष्ट सांगा. आयुष्यात पुढं जायचं, हां. काहीतरी करून दाखवायचं. A few moments later. तर काय बघा आता जेवणाचं नियोजन चाललंय. हे बंद करा एक मिनिट, बंद करा एक मिनिट. मम्मी काय काय जेवाय आता? जेवणाला आता तिकडे छोले पुरी आणि खीर. तर काय बघा आता छोले मस्तपैकी आता झाले ते. तर शिजवली ते छोले शिजली त्याला बघा, शिजली ते छोले. परत ह्याची खीर, कशाची? तांदळाची खीर. आणि इथं दीदी काय करते? बारीक करते. दीदी काहीतरी काम करते, थोडंसं दिसते काम करताना. इथं आता जेवणाचा मेनू चाललाय. तर काय आता इथं जेवणाचा मेनू चाललाय. तायडी आता इथं बसले, आत्ता आले दमून. तर कायच गुढीपाडवायचं आता मस्त की आता छोले पुरी आणि तांदळाची खीर. तर आता मस्तपैकी जेवण झाल्यानंतर आम्ही जेवणार, मस्तपैकी आता खाणार. तर बघायच बघा आता आमची गुढी मस्त काय वाटते ना गुढी सकाळी उभारली. तर काहीच बघा आता आमची पुऱ्या भाजली आहे. आणि छोले ही ह्याची तांदळाची का रव्याची केली हो? ही तांदळाची खीर, हे पुरी, छोले. आता मस्तपैकी आता आम्ही खाईन. तर कायच आता 5 वाजलेत आहे. आता आम्ही गुढी काढत आहे. गुढी संध्याकाळची काढायची असते. वाव, क्या ब्युटिफुल नेचर. हे बघा कायच बघा आता मस्तपैकी आता मंचुरियनची तयारी चालली. इथं कोबी, ह्याला काय म्हणते, कांद्याची पात. म्हणजे आता कोबीचं निवडणं चाललंय. तर दीदीने घेतली आता काय कोबी किस्सा आहे. मला असं घेऊ नको, आणि मी सांगते. ते आपलं कोबीचं चाललंय. कोबीचं मंचुरियन आता बनवत आहे रेखा मम्मी. मला घेऊ नको. मम्मी काय 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 असतं कोबी ते सांगा. मम्मीला आठवत नव्हतं आत्ता सध्या तरी. बघू आता त्यांना विचारू. बरं, बऱ्याच दिवस नाही केलं तर सांगा ना मग काय काय. कोबी घालायचा, कांदा घालायचा, कांद्याची पात घालायची. आणि तर काहीच हे बघा आता आमचं मंचुरियन तयार झाले. तर वडी पण तयार होते. मंचुरियनचा थोडा कलर वेगळा वाटतोय का? रेड कलर यूज नाही केला. यूज केला नाही का? तर कायच आम्ही कलर यूज केला नाही आहे. तर मस्तपैकी मंचुरियन तयार होते.